नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज. पुणतांबा गावचे श्री चांगदेव महाराज हे खूप थोर होते. त्यांना 1400 वर्ष आयुष्य लाभले होते आणि वाघाला आज्ञेत ठेवून ते वाघावरती फिरत असत. कुठेही जायचं म्हटलं तर ते वाघावरती बसून जायचे. त्यांना खूप गर्व झाला होता. 1400 वर्ष मीच जगलो आणि मला वाघावरती फिरता येतं. लोक वाघाला घाबरतात आणि मी वाघावरती बसून फिरतो, याचा त्यांना खूप गर्व झाला होता. असे करता करता एकदा त्यांच्या कानावरती ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार आणि त्यांनी केलेल्या थोर कार्याची माहिती त्यांना मिळाली. हे ज्ञानेश्वर नावाचं 14-15 वर्षाचं छोटंसं पोर एवढे महान कार्य कसं काय करतं बरं, चला आपण पाहू, असे म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे भेटायला निघाले. वाघावरती बसून ते आळंदी येथे पोचले. पहाटेची वेळ होती. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे 2 भाऊ आणि 1 बहीण भिंतीवरती दात घासत बसले होते. चांगदेव महाराज तिथे पोहोचले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना पाहताच नमस्कार केला. चांगदेव महाराज म्हणाले, मी तुला भेटण्यासाठी लांबून वाघावरती आलो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ठीक आहे. तेव्हा चांगदेव महाराज म्हणाले, माझ्या जवळ तू भेटण्यासाठी मला ये. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवतच त्यांच्याजवळ नेली. तेव्हा चांगदेव महाराजाला खूप आश्चर्य वाटलं. चांगदेव महाराज म्हणाले, मी तरी सजीव प्राण्यावर बसून आलो, तुम्ही तर निर्जीव भिंत चालवली. खरेच तुम्ही खूप महान आहात. असे म्हणून चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि तेव्हापासून ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांचे गुरु झाले. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.